शिवाजी महाराजांचा प्रतिमेचं पूजन मान्यवरांनी असते। सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, सगळ्यांना विनंती आहे की हात जोडा। सर्व विद्यार्थी हात जोडतील, हात जोडा। ठेक्यामध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्वाला सन्मानपूर्वक हार्दिक स्वागत। या दोघांमध्ये एकच हार अतिशय सुंदर अशा वाढदिवसाच्या सोहळ्यामध्ये आपण सगळेजण टाळ्यांचा गजर अत्यंत सुंदर वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय। विनंती करतो त्यांनी आपले स्थान स्वीकारावे। तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कदम, धर्माबाद तालुकाध्यक्ष दीपक मोहनराव कदम, नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी आणि सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार प्रतापराव चिखलीकर साहेब यांचं या ठिकाणी मोमेंटो देऊन स्वागत आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील शिवराज पाटील होडाळकर। हा चित्रकला स्पर्धा या तालुक्यास्तरीय त्या ठिकाणी राबवतो। त्याच्यामध्ये परत गणपती साडूचा गणपती त्या ठिकाणी त्या मातीनं करण्याचा हाही उपक्रम, जेणेकरून आपण इको फ्रेंडली गणपती केला पाहिजे आणि आपल्याही विद्यार्थ्यांना गणपती कसं करतात याची चालना भेटली पाहिजे। म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही छोटासा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणाला वाव देण्यासाठी ठेवला। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या महिला या ठिकाणी बाळासाहेब तुमचे कदम असतील, तुमचे बाकी कन्या कदम असतील, आमचे कार्यक्रम साहेबांना भेटायला असतील, कार्यक्रम बघायला आले असतील, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या अधिकारी पदाधिकारी आले त्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। जे विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांच्या वाटच्या माध्यमातून हा कार्यक्रम हा राबवला आणि इलेक्शन लढवले, मार्केट कमिटी लढवली, विद्यापीठाचं इलेक्शन त्या ठिकाणी मी लढवलंय आणि या ठिकाणी यावेळेस विधानसभेचा मी फॉर्म भरला होता साहेब, पण 35,000 लोकांनी मला त्या ठिकाणी फॉर्म भरायला माझ्यासोबत सगळं रात्री आम्ही ठरवलं होतं की हा कार्यक्रम शाळेमध्ये ठेवायचा, पण पाऊस पडेल या पाऊस पडेल या भीतीने, म्हणून मी या ठिकाणी जास्तीचं न बोलता प्रताप पाटलांचा कार्यकर्ता घडवणारा कारखाना आहे।
कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका प्रताप पाटलाच्या माध्यमातून आहे आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळांमध्ये पाटील चिखलीकर साहेब दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष याच आणि त्याचा एक भाव म्हणून सुरत पाटलाने आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं. अतिशय सुरेख भोजेगावकर साहेबांनी थोडक्यात सांगितलं की एवढे सगळे कार्यक्रम आहेत हे जर कळालं असतं तर म्हणाले रात्रीच आम्ही मुक्कामाला आलो. एवढे प्रचंड कार्यक्रम. खरं तर दोन्ही मान्यवर माजी आमदारांची भाषणं होती. एवढा मोठा मनाचा माणूसच धर्माधिकारी. मी एकदा वसंतरावच्या कार्यक्रमात गेलो आणि दिलीपराव म्हणले की आता जिल्हा परिषदला माझी काही इच्छा नाही, वसंतरावला तिकीट देऊ का. माणसाचं मन लागतं आणि हे मन कोणामध्ये आहे. धर्माधिकारी हे नाव का ठेवलं गेलं. समाजामध्ये सगळ्यात मोठं स्थान कोणाचं तर समाजामध्ये सगळ्यात मोठं स्थान आहे धर्माधिकारी. त्याच पद्धतीची भूमिका दिलीपरावनं मला पक्षात घेऊन घेतली. म्हणून दिलीपरावनं मला पक्षात घेतल्यामुळे मी आमदार होऊ शकलो एवढे या ठिकाणी निश्चितपणानं सांगला. वसंतरावने कार्यक्रम घेतला, तोही कार्यक्रम अतिशय चांगला झाला. दिलीपराव म्हणाले की आता मी मंत्री केल्याशिवाय राहणार नाही. कारण दिलीपराव एकदा जिद्दीला पटले की ते एकदा हातात घेतलेली गोष्ट कोणतीच खाली ठेवत. त्याच्यामुळे मला सुद्धा इतका आनंद झाला दिलीपराव आता की आता मी मंत्री झालो की काय असं तुमच्या सांगण्यामुळे वाटायला लागलं. पण शेवटी निर्णय तुमच्या सांगण्यावर मान्य तत्काळी मिळाला. त्यानंतर पद्मभूषण हा किताब मिळाला. याच्यातनं आर.के. लक्ष्मण निर्माण झाले पाहिजेत अशा पद्धतीची अपेक्षा देखील माझी निश्चित आहे. अनेक बालकांनी गणपतीचे अतिशय सुंदर मूर्ती त्या ठिकाणी बनवल्या. आज बालकांमध्ये एवढे जर कलागुण असतील तर हे मोठे झाल्याच्या नंतर निश्चितपणानं आपल्या शाळेचं कुटुंबाचं नाव कमवल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं आशावाद आहे. बक्षिसं 3 मिळणार आहे. आता निवड करणाऱ्याची खरी परीक्षा आहे. प्रमाणपत्र देण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. या ठिकाणी शिवराज पाटलांनी आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, चित्रकला मोठा कार्यक्रम घेतला. त्याबद्दल शिवराज पाटलांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. ठिकाणी केल्या की घरावर झेंडा लावला पाहिजे, गाडीला झेंडा लावला पाहिजे, गाडीला स्टिकर लावलं पाहिजे. शिवराज पाटलाच्या आदेशाची अंमलबजावणी माझ्यापासून सुरू होईल. कारण शेवटी अध्यक्षाचं ऐकण्याची प्रथा ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. शिस्तीनं चालणारा पक्ष म्हणून आपल्या पक्षाकडे बघितलं जाते. तेव्हा तुम्ही 4ही अध्यक्ष बसून अशा पद्धतीचा निर्णय घ्या. चांगलं वातावरण या जिल्ह्यामध्ये करा. आम्ही सगळे मंडळी आपल्या पाठीशी आहोत एवढ्या ठिकाणी